नमस्कार. आजचा दिवस खरं तर तुमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज आयोगाने पी-एस-आय, एस-टी-आय, राज्यसेवा, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षा यांच्या तारखा घोषित केलेल्या आहेत. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये सर्व परीक्षा व्यवस्थित होतील याचीही नांदी म्हणायला हरकत नाही. म्हणजे बऱ्याच मुलांच्या मनामध्ये अनेक शंका-कुशंका होत्या, परीक्षा होतील, न होतील, अभ्यास कशाला करायचा, अभ्यास करून काय होणार वगैरे असं बरंच काही-काही वाटत होतं बऱ्याच जणांना. तर अशा मुलांसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, की आता अभ्यासाला सुरुवात करावीच लागेल. अभ्यास जोमाने करावा लागेल. आणि नाही म्हटलं तर सप्टेंबर म्हणजे अगदी 2-3 महिन्यावर परीक्षा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे अभ्यासात प्रचंड सातत्य असलं पाहिजे. जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करावा लागेल. आणि तुम्ही सगळे सुज्ञ आहात म्हणजे तो सदुपयोग नक्की कराल. कालच्या भागामध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पाहिलेले होते. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस थोडीशी उजळणी करूया. टाइप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये आपण 4 वाक्यांचे प्रकार पाहिलेले होते. त्यातला पहिला होता assertive sentence or declarative sentence. Assertive sentence or declarative sentence means the sentence that expresses or the sentence that asserts or declares something is called an assertive sentence. त्या वाक्यातून निश्चित असं विधान किंवा वक्तव्य व्यक्त केलं जातं. अशा वाक्याला आपण assertive sentence विधानार्थी वाक्य असं म्हणतो. विधानार्थी वाक्य ओळखायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपण काल ते शॉर्टकट पाहिलेले होते. अशा वाक्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने होते आणि त्यानंतर क्रियापद आणि वाक्याच्या शेवटी नेहमी फुल स्टॉप दिला जातो. त्यानंतर दुसरं असर्टिव्ह सेंटेन्सचे आपण 2 प्रकार पाहिलेले होते. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. अर्थात ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नन, नायदर नॉर, नोबडी यासारखे नकारदर्शक शब्द असतात त्या वाक्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आणि उरलेल्या वाक्यांना आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी वाक्य असं म्हणतो. त्यानंतर पुढचा आपण प्रकार पाहिला होता इम्परेटिव्ह सेंटेन्स. द सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ कमांड or an order, a request, an advice, suggestion, or an entreaty is called an imperative sentence. त्या वाक्यातून आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना, मराठीमध्ये अनुज्ञा म्हणजे परवानगी किंवा सौम्य आज्ञा यासारख्या भावना व्यक्त होतात अशा वाक्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य म्हणतो. थोडक्यात कमांड किंवा ऑर्डर असं आपण म्हणू त्याला. त्यानंतर पुढचा प्रकार पाहिला होता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य त्याचे 2 प्रकार पाहिले होते WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन. अर्थात हे ओळखण्याची साधी सोपी खूण आहे. WH क्वेश्चन मध्ये प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही WH वर्डने होते. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो. वर्बल क्वेश्चन मध्ये वाक्याची सुरुवात जी आहे ती वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने येते आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो. त्यामुळे तेही ओळखणं सोपं होतं. चौथा प्रकार पाहिला होता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये 3 प्रकारचे साधारणपणे वाक्य असतात. एक म्हणजे व्हॉटने सुरू होणारी, दुसरं हाऊने सुरू होणारी आणि तिसरं इंटरजेक्शन. व्हॉट अ गुड बॉय यू आर, व्हॉट अ लकी मॅन ही वॉज यासारखी जी वाक्य आहेत किंवा हाऊ हॅपी आय एम किंवा हाऊ लकी यू आर यासारखी जी वाक्य आहेत ती एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये येतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखण्याची साधी सोपी खूण म्हणजे वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क असतो. त्यानंतर एक शेवटचा प्रकार आपण बघितला होता ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. अशा वाक्याची सुरुवात मेने होते आणि या वाक्यातून इच्छा व्यक्त केली जाते. द सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अन आर्डंट विश, अ प्रेयर ऑर अ कर्स. ज्या वाक्यातून उत्कट इच्छा म्हणजे प्रार्थना किंवा शाप म्हणजे थोडक्यात ब्लेसिंग और कर्स व्यक्त केला जातो. एखाद्याला आपण शुभेच्छा देतो किंवा एखाद्याला शाप देतो. अशा वाक्यांना आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. या वाक्यांची सुरुवात ही मेने होत असते. जसं मे गॉड ब्लेस यू, मे गॉड सेव्ह द चाइल्ड यासारखी वाक्य असतील. काही वेळेला ही वाक्य मे शिवाय सुद्धा येतात. जसं गॉड ब्लेस यू, गॉड सेव्ह द चाइल्ड किंवा लॉंग लिव्ह द इंडियन रिपब्लिक वगैरे. याच्यावर आधारित एक स्वाध्याय तुम्हाला घरी सोडवायला सांगितला होता. पण मला वाटतंय आता या ठिकाणी जवळजवळ 30 विद्यार्थी हजर आहेत. पण त्यातल्या मला वाटतं फक्त 2 किंवा 3च विद्यार्थ्यांनी त्याची उत्तरं शेअर केली. शक्यतो सर्वांनी 34 लोकं आहेत आणि 34 पैकी फक्त 2 लोकांनी किंवा 3 लोकांनीच त्याची उत्तरं शेअर केली असं मात्र करू नका. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं तर सातत्य असलं पाहिजे. घरात किती आनंदाचा क्षण असो, किती दुःखाचा क्षण असो, अभ्यासामध्ये खंड पडता कामा नये. त्याच्या अभ्यासात खंड पडेल त्यांनी स्पर्धा परीक्षेचा नादच सोडून द्यायचा. काही जरी झालं, कोरोनासारख्या 10 महामाऱ्या आल्या तरी आपला अभ्यास चालूच राहिला पाहिजे. असेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवतात. त्यामुळे एक स्वतःला झोकून द्यावं लागतंय, ध्येयवेडं व्हावं लागतंय. ध्येयवेडं असल्याशिवाय या ठिकाणी यश मिळत नाही.
आपल्या आवडीप्रमाणे निवडीप्रमाणे जर अभ्यास करणार असाल तर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणं बरंच कठीण जातं. त्यामुळे स्वतःच्या आवडी-निवडीला थोडीशी मुरड घालायची आणि पूर्णपणे अभ्यासाचा छंद जोडायचा. ज्याला अभ्यासाचं वेड लागतं त्याला मात्र वेगळं काही करावं लागत नाही. मग त्याला कुठलाही त्रास जाणवत नाही. तासनतास अभ्यासाला बसला तरी थकवा जाणवत नाही वगैरे. तर शक्यतो अभ्यासामध्ये सातत्य राहू द्या. ज्या गोष्टी रोजच्या रोज होत आहेत, तुम्ही खरोखर खूप सुदैवी आहात. आज बघा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामधले सर्व नामवंत शिक्षक शिकवायला आहेत. म्हणजे आज सामान्य विज्ञान या पुस्तकाचं जे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्र वापरतो, त्या पुस्तकाचे लेखक तुम्हाला शिकवतात. चालू घडामोडीचं पुस्तक संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं वापरतो, त्याचे इद्रिस पठाण सर तुम्हाला शिकवतात. पंचायत राज असेल, राज्यघटना असेल, संजय खंदारे सर, की ज्यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. म्हणजे स्वतः मी अधिकारी झालो त्यावेळेला त्यांचं पुस्तक रेफर करून अधिकारी झालो होतो. असे शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत. उद्या राणी जैन मॅडमचं लेक्चर आहे. त्या तर अर्थशास्त्रामध्ये अतिशय निपुण आहेत. त्यांचं पुस्तक किंवा त्यांच्या नोट्स सुद्धा आपले बरेच विद्यार्थ्यांच्या अगोदर वापरत होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला खूप चांगली संधी आलेली आहे. तर या संधीचं सोनं करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा. अभ्यासामध्ये सातत्य राहू द्या. स्पर्धा परीक्षा टोटली डिफरंट गेम. खूप वेगळी गोष्ट आहे. तो पूर्णपणे स्वतःला झोकून देतो त्याला आणि फक्त त्यालाच यश मिळतं. फक्त आणि फक्त तुम्हाला तुमची पोस्ट डोळ्यासमोर दिसली पाहिजे. मला एस-टी-आय व्हायचंय, पी-एस-आय व्हायचंय, कुठल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय. ही पोस्टच फक्त डोळ्यासमोर दिसली पाहिजे. बाकी कोणतीही गोष्टी डोळ्यासमोर दिसता कामा नयेत आणि त्या दृष्टीने आपला अभ्यास चालू राहिला पाहिजे. तर तुम्ही यशस्वी व्हाल. चला सुरुवात करूया. बहुतेक सगळेजण आलेले दिसतायत. यामध्ये शेवटचा एक एक्सरसाइज मी तुम्हाला सोडवायला सांगितलं होतं. आपण परत एकदा त्याची रिवाइज करूया. आहे एक्सरसाइज आहे आयडेंटिफाय द काइंड ऑफ सेंटेन्स. वाक्याचा प्रकार ओळखा. त्यातलं पहिलं वाक्य आहे व्हॉट अ गुड बॉय यू आर. ते तुमच्या लक्षात येईल की वाक्याची सुरुवात व्हॉटने झालेली आहे आणि वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे. जे साहजिकच हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असणार आहे. या ठिकाणी हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मी थोडक्यात शॉर्ट फॉर्म लिहिन इथे. एक्सक्लेमेटरी EX फॉर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. दुसरं वाक्य आहे प्लीज लेट मी गो नाऊ. मला आता जाऊ दे. या ठिकाणी विनंती व्यक्त केलेली आहे. वाक्याची सुरुवात जी आहे ही प्लीजने झालेली आहे. वाक्याची सुरुवात ज्या अर्थी प्लीजने होते म्हणजे ते वाक्य विनंती व्यक्त करतंय आणि विनंती व्यक्त करणारं वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. कारण प्लीज नंतर परत लेट हे क्रियापदाचं मूळ रूप आलं. त्यामुळे हे कोणतं वाक्य असणार आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल. हुर्रा वी हॅव वन द मॅच. हुर्रा हे इंटरजेक्शन आहे. काय व्यक्त करतं हे इंटरजेक्शन? पाहिलं होतं आपण लास्ट लेक्चरला जॉय, आनंद व्यक्त करतं. त्याच्यावर एमपीएससीलाही प्रश्न विचारलेला आहे. हुर्रा व्हॉट डज द अंडरलाईन इंटरजेक्शन एक्सप्रेस? तर आनंद व्यक्त करतं. एक थोडक्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणून लक्षात ठेवा. याच्यावर एमपीएससीला नव्हे तर अगदी सगळ्याच स्पर्धा परीक्षांना खूप प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर आता आठवायचा प्रयत्न केला तर जॉय या शब्दाचे किती समानार्थी शब्द आठवू शकतात? जॉय म्हणजे आनंद. याच्यातले बहुतेक सगळे शब्द स्पर्धा परीक्षेने विचारलेले आहेत. पुढचा शब्द आहे हॅपीनेस. तो तुम्हाला माहिती आहे. त्याचा पुढचा शब्द आहे डिलाइट. हा सुद्धा तुम्हाला माहिती असेल. त्याच्यानंतर प्लेजर. माहिती असणारे शब्द शक्यतो परीक्षेला विचारले जात नाहीत. परीक्षक खूप हुशार प्राणी आहे. तो जिथे विद्यार्थी अडेल अशाच गोष्टी म्हणजे जिथे तुमची पुस्तकं संपतात तिथून पुढे स्पर्धा परीक्षेचे पेपर सुरू होतात. आणि त्याच्यामुळे परीक्षेला असे शब्द विचारले जातात की जे बऱ्याचदा आपण अभ्यासले नसतात. त्याच्या पुढचा याचा सिनोनिम आहे ग्ली. ग्ली म्हणजे सुद्धा आनंद. त्यानंतर ब्लिस म्हणजे सुद्धा आनंद. मर्थ MIRTH मर्थ म्हणजे सुद्धा हॅपीनेस. त्याच्यानंतर एक्स्टसी हा शब्द सुद्धा खूप परीक्षांना विचारलेला आहे. याचाही अर्थ होतो हॅपीनेस. मेरीमेंट हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारलेला आहे. याचाही अर्थ होतो हॅपीनेस. तर यासारखे अनेक याचे जॉय या शब्दाचे समानार्थी शब्द विचारलेले आहेत. किमान आजच्या लेक्चरमध्ये एवढे समानार्थी शब्द जरी लक्षात राहिले तरी सुद्धा तुम्ही खूप शिकाल. मी थोडा वेळ थांबतोय. इथं स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे नोट डाऊन करून ठेवा. बरीच मुलं काहीच नोट डाऊन करत नाहीत. मला वाटतं घरात आपण बसलोय, आपल्या कोण बघत नाही, काही फरक पडत नाही. नुसतं असं ऐकायचं असं नको व्हायला. व्यवस्थित ते नोट डाऊन करून ठेवा. कारण एवढे सगळे समानार्थी शब्द एकाच वेळेला आपल्याला सापडत नाहीत. तर ते सगळे समानार्थी शब्द लक्षात असू द्या. जॉय, हॅपीनेस, डिलाइट, प्लेजर, ग्ली, ब्लिस, मर्थ, एक्स्टसी, मेरीमेंट हे सगळे त्याचे समानार्थी शब्द आहेत. तर आपण मूळ वाक्यावर येऊया. जे 5वं वाक्य होतं हुर्रा वी हॅव वन द मॅच. हुर्रा हे इंटरजेक्शन आहे. आनंद व्यक्त होतोय. ज्या वाक्यातून आनंद व्यक्त होतो किंवा वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात अशा वाक्याला आपण
एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो, त्यामुळे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. पुढे 2 नंबरचं वाक्य राहिलं होतं माझ्याकडून, हाऊ मच इज दिस बुक. या ठिकाणी वाक्याची सुरुवात हाऊ ने होत असली तरी शेवटी क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क असल्यामुळे हे वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. अलास हाऊ फुलिशली हॅव आय ऍक्टेड. या ठिकाणी अलास हे सुद्धा इंटरजेक्शन आहे की जे सॉरो व्यक्त करतं. जॉयचा अपोजिट वर्ड कोणता? सॉरो. सॉरो व्यक्त करतं, दुःख व्यक्त करतं. त्याला समानार्थी शब्द आणखी परीक्षांना विचारला जातो तो म्हणजे ग्रीप. अलास हाऊ फुलिशली हॅव आय ऍक्टेड. या ठिकाणी अगदी सोपं आहे हे. अलास हे इंटरजेक्शन आहे आणि इंटरजेक्शन असल्यामुळे हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. EX लिहिलं तर तुमच्या लक्षात येईल ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्या पुढचं 6वं वाक्य आहे, व्हॉट हॅव आय डन टू ऑफेंड यू. तुझं मन दुखावण्याजोगं मी काय केलं आहे? शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यानंतर पुढचं 7th आहे, हे वाक्य बऱ्याच जणांचं चुकलं, म्हणजे ज्यांनी मला उत्तरपत्रिका दाखवल्या, ज्यांनी अभ्यास केलेला होता त्यातल्या बऱ्याच जणांचं चुकलेलं आहे. तर सोल्जर्स वेअर डिटरमाइंड टू स्टे वेअर दे वेअर. सोल्जर्स वेअर डिटरमाइंड. डिटरमाइंड म्हणजे निश्चित करणे, ठरवणे. सैनिकांनी ठरवलं ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी थांबायचं. बरंच लांबलचक वाक्य जरी असलं तरी वाक्याची सुरुवात ही सोल्जर्स म्हणजे सोल्जर्स हे पर्सनचं नेम झालं, नामाने झालेली आहे. त्यानंतर क्रियापद आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह याचा अर्थ विधानार्थी वाक्य आहे. 8 नंबरचं सेंटेन्स सुद्धा बरेच जण कन्फ्युज झालेले आहेत. इथे सुद्धा वाक्याची सुरुवात ही प्रोनाउननी होते, त्याच्यानंतर वर्ब आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे हे वाक्य सुद्धा असर्टिव्ह सेंटेन्स. ASS ऍस लिहितो. ऍस म्हणजे गाढव असा अर्थ घ्यायचा नाही. ASS ऍसचा अर्थ काय आहे? ऍस म्हणजे गाढव. पण इथे अर्थ घेताना असर्टिव्ह सेंटेन्स असा घ्या. ही ऍडवाइज मी टू स्टडी लॉ. त्याने मला अभ्यास करण्याचा सल्ला दिला. सल्ला दिला, जरी सल्ला त्या वाक्यामध्ये सल्ला हा शब्द असेल, म्हणजे काल मला ज्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यात एक दोघांची वाक्य चुकलेली आहेत. चुकण्यामागचं कदाचित हे कारण असावं की आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सची व्याख्या बघितलेली होती. द इम्परेटिव्ह सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ कमांड, ऑर्डर अँड ऍडवाइस. ऍडवाइस व्यक्त होतो, पण जर वाक्यामध्ये ऍडवाइस हे वर्ब आला असेल आणि त्याच्या अगोदर सब्जेक्ट असेल किंवा नाउन प्रोनाउन असेल तर ते वाक्य हे कंपल्सरी काय असणार आहे? असर्टिव्ह सेंटेन्स असेल, विधानार्थी वाक्य असेल. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे. एक्सक्लेमेशन मार्क असल्यामुळे आणि वाक्याची सुरुवात व्हॉटने होत आहे, त्यामुळे हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. हाऊ टॉल यू हॅव ग्रोन. हाऊ टॉल यू हॅव ग्रोन या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आलेला आहे. वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे आणि सुरुवात हाऊने होते, म्हणजे हे सुद्धा वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. हे सुद्धा वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. रोहन कम हियर, हे 11व्या नंबरचं वाक्य एमपीएससीला विचारलेलं आहे. इथे वाक्याची सुरुवात जरी नामाने झालेली असली तरी त्या नामानंतर कॉमा आलेला आहे. वाक्यात कोणतंही नाम जेव्हा वाक्यापासून स्वल्पविरामाने वेगळं केलं जातं तेव्हा ते संबोधन विभक्तीमध्ये असतं असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये आपण व्होकेटिव्ह केस असं म्हणतो. काय म्हणतो इंग्लिशमध्ये? व्होकेटिव्ह केस. त्या नामाचा उपयोग हा हाक मारण्यासाठी केलाय. वेन एनी नाउन इज यूज्ड टू ऍड्रेस सम पर्सन ऑर थिंग देन इट इज सेड टू बी इन व्होकेटिव्ह केस. ज्यावेळेला कोणत्याही नामाचा उपयोग हा हाक मारण्यासाठी केला असेल तर ते व्होकेटिव्ह केस मध्ये आहे. आणि मग द नाउन विच इज इन व्होकेटिव्ह केस इज नॉट डायरेक्टली ग्रॅमॅटिकली रिलेटेड विथ द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. आणि असं वाक्य व्याकरण दृष्टिकोनातून उरलेल्या वाक्याशी जोडलेलं असत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की रोहन कम हियर यामध्ये कम हियर हे मूळ वाक्य आहे आणि हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. जरी वाक्याची सुरुवात रोहनने झाली असली तरी कम हियर इकडे ही आज्ञा आहे आणि त्यामुळे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे आय वॉन्ट टू नो वाय शी इज ऍबसेंट. इथे सुद्धा वाक्य खूप मोठं असलं तरी वाक्याची जी सुरुवात आहे ती सर्वनामाने झालेली आहे, क्रियापद आलेलं आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. डू यू हॅव अ पेन हा वर्बल क्वेश्चन आहे.
इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. हाऊ ग्रेसफुली ही प्लेड, या वाक्यामध्ये शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. व्हॉट इज युअर एम इन लाईफ, क्वेश्चन मार्क आहे म्हणजे क्वेश्चन विचारलाय, तुझ्या आयुष्याचं ध्येय काय असा प्रश्न विचारलाय म्हणजे ते इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. वरचं वाक्य सुद्धा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, फक्त दोघांच्यात फरक काय आहे? वरचं वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहे, हे WH क्वेश्चन आहे. बी क्वाईट, शांत बसा. आता तुम्ही आपोआपच शांत झालेला आहात, परंतु या ठिकाणी ही ऑर्डर आहे, बी क्वाईट, शांत बसा. ऑर्डर आहे म्हणजे हे वाक्य कोणत्या प्रकारचं असणार आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल. त्यानंतर माय फादर स्टार्टेड अ बिझनेस. माय फादर स्टार्टेड अ बिझनेस, यामध्ये माय फादर हे सब्जेक्ट आहे, स्टार्टेड हे वर्ब आहे आणि मग त्यानंतर पुढे उरलेलं वाक्य आहे म्हणजेच शेवटी फुल स्टॉप आहे म्हणजे हे असर्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. आय हॅव गॉट द फर्स्ट प्राइज. हा शब्द वाव, हुर्रा याप्रमाणे जॉय व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो आणि त्यामुळे आनंद व्यक्त होतोय म्हणजे साहजिकच फिलिंग व्यक्त होते, स्ट्रॉंग फिलिंग व्यक्त होते, त्यामुळे हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. रवी इज अ गुड बॉय, अगदी सोपं वाक्य आहे, सुरुवात नामाने झालेली आहे, शेवटी फुल स्टॉप आहे म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. डू युअर ड्युटी, तुझं काम कर, ही आज्ञा आहे, ऑर्डर आहे, त्यामुळे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. हाऊ कोल्ड इज इट, हे वाक्य PSI 2010 ला विचारलेलं होतं. प्रश्न कसा होता? पूर्ण वाक्य दिलेलं होतं, फक्त वाक्याच्या शेवटी असणारं पंक्च्युएशन मार्क दिलं नव्हतं. प्रश्न लक्षात येतो का बघा सर्वांनी? वाक्य दिलेलं होतं हाऊ कोल्ड इज इट आणि प्रश्न काय होता? which of the following punctuation mark should be at the end of the sentence. Which of the following punctuation mark should be at the end of the sentence. बऱ्याच मुलांनी या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क्स दिलं होतं, कारण आपल्याला माहिती असतं ना, हाऊ हॅपी आय एम, हाऊ कोल्ड इट इज, यासारखी वाक्य असली की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतात. पण इथे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर कर्त्यानंतर क्रियापद येतं आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क येतो. आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल तर जे हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. अर्थात जी मुलं आज नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो, सहाय्यकारी क्रियापद कोणती? समजा वाक्य असं आहे, आय एम गोईंग, त्याच्यात दोन क्रियापद आहेत, एम आणि गोईंग. गोईंग हे जाण्याची क्रिया स्पष्ट करतं, त्यामुळे मुख्य क्रियापद झालं. एम हे त्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यास मदत करतं म्हणून त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. अशी जी सहाय्यकारी क्रियापद आहेत ज्यामध्ये टू बी ची रूपं आहेत, एम इज आर, वॉज वेअर, शाल बी विल बी. टू हॅव ची रूपं आहेत, हॅव, हॅज, हॅड. टू डू ची रूपं आहेत, डू, डज, डीड. त्याचबरोबर शाल, विल, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू या क्रियापदांना आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. तर जर समजा वाक्याची सुरुवात हाऊने झालेली आहे म्हणजे हा प्रश्नार्थक शब्द आहेच, पण जर समजा त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हे जर कर्त्याच्या अगोदर असेल, सहाय्यकारी क्रियापद हे जर कर्त्याच्या अगोदर असेल तर ते वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि जर सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानंतर असेल तर ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं. प्रश्न अगदी सोपा वाटला मुलांना, पण बऱ्याच मुलांचं उत्तर चुकलेलं होतं. प्रश्न लक्षात आला का बघा? काय केलं होतं परीक्षकाने? हाऊ कोल्ड इज इट असं वाक्य दिलेलं होतं. वाक्याच्या शेवटी कोणतंही पंक्च्युएशन मार्क नव्हतं, विरामचिन्ह नव्हतं आणि प्रश्न होता which of the following punctuation mark should be at the end of the sentence. खालीलपैकी कोणते पंक्च्युएशन मार्क वाक्याच्या शेवटी असले पाहिजे असा प्रश्न विचारलेला होता. तर इथे इज इट असं असल्यामुळे क्वेश्चन मार्क असलं पाहिजे, इट इज असतं तर एक्सक्लेमेशन मार्क आलं असतं. वाक्य सोपं आहे, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर दिस इज, काय सुंदर चित्र आहे हे, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. पुढे स्टॉप द कार, कार थांबवा. ऑर्डर आली, ऑर्डर आली म्हणजे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याची खूण वाक्याची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने होते. व्हॉट अ लकी मॅन ही इज, शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. द टीचर टीचेस वेल, शिक्षक छान शिकवतात. टीचर हा सब्जेक्ट झाला म्हणजे नाउन आहे, त्यानंतर वर्ब आहे, शेवटी फुल स्टॉप आहे म्हणजे हे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असेल. टेक दिस बुक्स, ती पुस्तके घे. घे म्हटलं की ती आज्ञा झाली, ऑर्डर झाली. ऑर्डर असेल तर ते वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ओ आय मिस द बस. ओ, ओ इज अन इंटरजेक्शन.
आणि हे इंटरजेक्शन असल्यामुळे साहजिकच त्याला आपण त्या वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतो. पाकिस्तान सॉरी व्हॉट इज युअर पेट एनिमल, हे शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणजे हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल. पेट एनिमल याचा अर्थ पाळीव प्राणी. व्हॉट इज युअर पेट एनिमल, तुमचा पाळीव प्राणी कोणता, तर ते साहजिकच काय असणार आहे, प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य आहे पाकिस्तान इज अवर नेबरिंग कंट्री. पाकिस्तान हा आपला शेजारचा देश आहे. वस्तुस्थिती आहे ती, कसाही असला तरी तो आपला शेजारी आहे अशी वस्तुस्थिती दर्शवणारी विधानं ही असर्टिव्ह सेंटेन्स असतात. व्हॉट अ टेस्टी फूड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. मे ऑल युअर विशेष कम ट्रू, हे शेवटी शेवटचं हे जे वाक्य आहे हे वाक्य तुमच्या लक्षात येईल. मे ऑल युअर विशेष कम ट्रू, तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, सर्वांची इच्छा पूर्ती हो, सर्वांची स्वप्न पूर्ण हो, ही माझी तीव्र इच्छा आहे. तीव्र इच्छा आहे म्हणजे हे वाक्य इच्छा दर्शक आहे म्हणून याला आपण ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. सर्वांना ही उत्तरं समजलेली असतील. या उत्तरांच्या बद्दल जर काही शंका असेल तर मला अर्थात चॅट बॉक्स मध्ये तसं सांगा किंवा मला मेसेज करा. त्या शंकांचं अगदी मनापासून निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. आज त्याच्यानंतर पुढे जे आहेत हे याच्यावर स्पर्धा परीक्षांना कसे प्रश्न विचारले जातात त्याचा थोडक्यात एक आपण नमुना दाखल एक थोडे प्रश्न घेणार आहे. सर्वांनी ते चारही प्रश्न बघायचे आहेत. 32, 33, 34, 35 वाचायचे आहेत. मी 2 मिनिटं थांबतोय. प्रत्येकाने त्या प्रश्नाची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आणि परत पडताळा घ्यायचा आहे की ती बरोबर आली का नाही. 2 मिनिटं मी थांबतोय. पहिलं वाक्य आहे काइंडली हेल्प मी. ते कोणत्या प्रकारचं वाक्य ते ओळखायचंय. दुसरं आहे नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर असं आहे. तिसरं आहे टाइम युअर मेल्स, त्याही वाक्याचा प्रकार सांगायचा. आणि चौथं अलास इज ओनली सन इज डेड. चारही प्रश्नांची उत्तरं, अरे तुम्ही काय लिहिणार तिथे उत्तर दिली वाटतं मला वाटतं ब्रॅकेटमध्ये, पण प्रत्येकाने पडताळा घ्या. चारही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर सांगता आली पाहिजे. पहिलं वाक्य आहे काइंडली हेल्प मी. काइंडली हेल्प मी आपण पाहिलेलं होतं. जर वाक्यातून विनंती व्यक्त होत असेल, विनंती व्यक्त करताना आपण वाक्याच्या सुरुवातीला प्लीज, काइंडली किंवा डू हे शब्द वापरतो. प्लीज हेल्प मी, काइंडली हेल्प मी, डू हेल्प मी असं आलं तर ती काय असणार आहे, रिक्वेस्ट असणार आहे. आणि रिक्वेस्ट व्यक्त करणारं वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल बघा, हे जे सगळे प्रश्न आहेत हे मी जसेच्या तसे एमपीएससीच्या परीक्षामधून कॉपी पेस्ट केले. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, परीक्षक प्रश्नपत्रिका सेट करताना जुन्या प्रश्नपत्रिका वापरतो आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांच्या ऑप्शनचा क्रम सुद्धा बदलत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 2 क्रमांकाचं आहे. याचा अर्थ असं नाही घ्यायचा की पुढच्या परीक्षेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं 2-2 अशी लिहायची. पण शक्यतो जुन्या प्रश्नपत्रिकांचा वापर करून प्रश्न तयार करत असताना जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तराचा ऑप्शन जो असतो तोच परीक्षक प्रश्नपत्रिका सेट करताना उत्तराचा ऑप्शन बऱ्याचदा देतो. त्यामुळे इथे लक्षात ठेवा की एकाच टॉपिकवरचे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाची उत्तरं दुसऱ्या क्रमांकाची आहेत. दुसरं आहे नन बट द ब्रेव, नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर. चांगल्या गोष्टीच फक्त शूरच पात्र असतात. तर या ठिकाणी नन वाक्यामध्ये आहे. आपण बघितलं होतं जर वाक्यामध्ये आठवते का, नो, नॉट, नन, नथिंग, नोबडी, नायदर नॉर, नेवर यासारखे जर नकारार्थी शब्द वाक्यात असतील, जर यापैकी कोणताही एक शब्द वाक्यात असेल किंवा जुन्या इंग्रजीमध्ये काल आपण पाहिलं होतं ने हा शब्द असेल, यापैकी कोणताही एक शब्द जर वाक्यात असेल तर त्या वाक्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. त्या वाक्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य असं म्हणतो. त्याच्यामधलं पहिली 2 वाक्य डिपार्टमेंटच्या परीक्षेला विचारलेली होती. तर याच्यामध्ये नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर असं उत्तर काय असणार आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. टाइम युअर मील्स, टाइम युअर मील्स, तुझ्या जेवणाचं वेळापत्रक ठरव. तर यामध्ये ही आज्ञा झाली. हे MES 2014, MES याचा अर्थ
महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेला विचारलं होतं. त्याची तारीख डिक्लेअर झाली आहे. महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या प्री एक्झामला इंग्रजी हा विषय असतो. टाइम युअर मील्स म्हटलं की हे काय झालं, निगेटिव्ह सेंटेन्स झालं, नकारार्थी वाक्य झालं. तरी चूक झाली माझ्याकडून. टाइम युअर मील्स असं आपण म्हणतोय, म्हणजे ही आज्ञा आहे. आज्ञा असल्यामुळे हे जे वाक्य आहे ते वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. पण वाक्यामध्ये इम्परेटिव्ह असा नाहीये ऑप्शन, त्यामुळे हे वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. कारण आपण काल पाहिलेलं होतं, जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात डोंट किंवा नेव्हर ने झाली, तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. डोंट किंवा नेव्हरने सुरुवात झाली तर ते वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि आपल्या लक्षात येतं टाइम युअर मील्स, तुझे जेवण वेळेवर घे, असं ज्या ठिकाणी आपण म्हणतोय त्याचा अर्थ या ठिकाणी ही काय असणार आहे, आज्ञा असणार आहे. आणि त्यामुळे ही आज्ञा असल्यामुळे या ठिकाणी ही जी आज्ञा आहे हे वाक्य होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं उत्तर येईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, अलास हिज ओनली सन इज डेड. अलास काय व्यक्त करतं हे इंटरजेक्शन? या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. अलास, सर्व काही खलास, त्यावेळेला आपण अलास म्हणतो. म्हणजे काय व्यक्त करतंय ते? सॉरो, दुःख व्यक्त करतंय. आणि दुःख व्यक्त करतंय म्हणजे उत्कट भावना व्यक्त करतंय, म्हणजे हे वाक्य काय असणार आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. तर अशा पद्धतीने आपण कालच्या लेक्चरमध्ये वाक्यांचे प्रकार पाहिलेले होते, त्याची थोडक्यात उजळणी घेतली, त्याच्यावर आयोगाला विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नही सोडवून घेतले. आज आपण नवीन भागाला सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे याच सेंटेन्स मध्ये आपण ज्या वेळेला सिलेबस पाहिला त्यावेळेला सिलेबस मध्ये आपण पाहिलं होतं, एक सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. काय टॉपिक आहे महत्वाचा? सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर याचा अर्थ वाक्यरचना. हे जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे त्या सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये जे प्रश्न विचारले जातात हे वाक्यांच्या प्रकारावर विचारले जातात. त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस वर प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारतात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. काय म्हणायला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसला? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस याला मराठीमध्ये आपण म्हणतो वाक्य रूपांतरण. मराठीमध्ये काय म्हणतो याला? वाक्य रूपांतरण. वाक्य रूपांतरण. वाक्य रूपांतरण याचा अर्थ वाक्यात एखाद्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर करत असताना त्याच्या मूळ अर्थाला बाधा न येता वाक्याच्या रचनेत केलेला बदल, यालाच आपण काय म्हणतो, वाक्य रूपांतरण. व्याख्या नीट लक्षात ठेवा. मराठीच्या पेपरमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा ही व्याख्या विचारलेली आहे. वाक्य रूपांतरण. वाक्य रूपांतरण याचा अर्थ वाक्याची रचना बदलतो, वाक्याची रचना बदलतो, पण मूळ वाक्याचा अर्थ मात्र बदलत नाही. म्हणजेच मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतरण. म्हटल्यास ही व्याख्या लिहून ठेवा, कारण ती परीक्षेला वारंवार विचारली जाते. मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्यात केलेला बदल किंवा वाक्यरचनेत केलेला बदल, म्हणजे वाक्याच्या रचनेत बदल होतोय पण मूळ वाक्याच्या अर्थाला बाधा मात्र येत नाही. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. इथून पुढच्या भागामध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस हा घटक बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे, आपण पहिला जो वाक्याचा प्रकार पाहिलेला होता तो होता असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 वाक्याचे प्रकार आपण पाहिलेले होते, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. आज पहिल्यांदा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा आपण शिकणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स शिकल्यानंतर तिसरा प्रकार आहे सेमी निगेटिव्ह सेंटेन्स, तो आपण पाहणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह मध्ये कसं रूपांतर केलं जातं याची चर्चा करणार आहोत. तर पहिलं, याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स याचा अर्थ होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्स याचा अर्थ
उकारार्थी वाक्य. तर दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. आपण पाहिलं याच्या अगोदर की जर वाक्यात नो, नॉट, नेव्हर, नथिंग यासारखे शब्द असतील तर त्या वाक्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आणि जर यासारखा कोणताही शब्द नसेल तर त्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा वाक्य असं आहे, ही इज चाइल्डलेस. चाइल्डलेस याचा अर्थ अपत्यहीन. त्याच्यामध्ये हे 2-3 शब्द लक्षात ठेवा. याच्यावर एमपीएससीला 2-3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. चाइल्डलेस, आणखी एक शब्द आहे चाइल्डिश आणि दुसरा एक शब्द आहे चाइल्ड लाईक. चाइल्डिश एक अर्धा एक मिनिटामध्ये मीटिंग लेफ्ट होईल. आपण परत जॉईन करू, परत याच ठिकाणी येऊ, परत तुम्ही लॉग इन करा. तर बघा त्याच्या अगोदर चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक. चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक. चाइल्डिश या शब्दाचा अर्थ होतो बालिश. म्हणजे थोडक्यात एक निगेटिव्ह मिनिंगने आपण चाइल्डिश हा शब्द वापरतो. तर चाइल्ड लाईक याचा अर्थ इनोसंट. इनोसंट म्हणजे निरागस, निष्पाप, लहान मुलासारखा. आणि लहान मुलासारखा मूर्ख असं म्हणायचं असेल तर आपण चाइल्डिश हा शब्द वापरतो. आणि लहान मुलासारखा निरागस असं म्हणायचं असेल तर चाइल्ड लाईक हा शब्द वापरतो. या दोन्ही शब्दांच्या मधला अर्थ लक्षात ठेवा. याच्यावर एमपीएससीला फिल इन द ब्लँक विचारलेले आहेत. सेम असाच आणखी एक शब्द आहे वुमनिश. त्यामध्ये मला कुठेही स्त्रियांचा अनादर करायचा नाही, पण एमपीएससीला विचारलेलं वाक्य आहे. त्यातला दुसरा शब्द आहे वुमन लाईक. तर वुमनिश हा जो शब्द आहे